नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतंच आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। आपल्याला प्रोफाइल तयार करायची आहे आणि त्यानंतर बाकीची सगळी प्रोसेस चालू होणार आहे। मग या संदर्भात आपण आपल्या YouTube चॅनलवर पवित्र पोर्टल इन्फॉर्मेशन संदर्भात पवित्र पोर्टलची बेसिक माहिती सगळी पाहिली होती। त्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कोण करू शकतं आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कोण करू शकत नाही असे सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण हे एकदम सविस्तरपणे पाहिले होते। पण आता रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाल्यानंतर खूप जणांना वेगवेगळ्या समस्या येणार आहेत। मग आता त्या समस्या कोणत्या आहेत, कोणते प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांमुळे सर्वजण खूप गोंधळून गेलेले आहेत। मग त्या संदर्भात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। आता पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ टाकला होता। त्याच्या खाली पहिलीच कमेंट अशी होती की माझं 12वी आहे, त्यानंतर डीएड केलेलं आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहे, मी टीईटीचा पेपर 1 पास आहे, टीईटीचा 2 पेपर पास आहे, मग मी पहिलीपासून 8वी पर्यंत पात्र आहे का? अहो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन एकदम डिटेलमध्ये समजून जाते। पण आपलं कसं झालेलं आहे, सगळं डायरेक्ट फास्टमध्ये पाहिजे। आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना अजून आपण अद्याप पाहिल्या नाहीत। काय एडिट करावे, काय नाही, त्याच्यामध्ये कोणती माहिती ॲड करावी, कोणती माहिती बदलता येते, असं सर्वच्या सर्व ते डिटेल्समध्ये दिलेलं आहे। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन भारी प्रश्न काही जणांना पडलेला आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू झालं आहे का? आता हे झोपीचे सोंग घेणाऱ्यांसाठी काय करावं? हो, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू झालं आहे। मग आता याच्यानंतर आणखीन दुसरा प्रश्न पडलेला आहे, रजिस्ट्रेशन कसं करावं, ह्याची लिंक काय आहे? तर आता काही जणांना लिंक सुद्धा माहिती नाही आहे। त्यांच्यासाठी काळजी करू नका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी वेबसाईट आहे, जी लिंक आहे, मी तुम्हाला खाली दिलेली आहे। ती लिंक क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट पवित्र पोर्टलवर जाल, तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल। मग आता रजिस्ट्रेशन कसं करायचं? मग रजिस्ट्रेशन करताना सुद्धा इथं 2 प्रश्न निर्माण झालेले आहेत। मग रजिस्ट्रेशन करताना तिथं ऑप्शन आहे 2017 आणि आत्ताचं 2022। मग कशाला क्लिक करायचं? तर 2022ला क्लिक करायचं। मग आता ह्याच्यानंतर पुढला प्रश्न निर्माण झालेला काय आहे, मी 2017ला टेट दिलेली आहे, मग आता पण दिलेली आहे, मग रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकावा, 17चे मार्क ग्राह्य धरले जातील का? तर ह्याच्यावर सुद्धा एकदम व्यवस्थितपणे सांगतो। हे पहा, 2017च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा आणि आत्ता 2022ला झालेली म्हणजे 2023 मध्ये एक्झाम झाली आहे, याचा तीळ मात्र संबंध नाही आहे। ती प्रोसेस वेगळी, ही प्रोसेस वेगळी। मग आता ह्याच्यातून दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे काय, तर मी 2017ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे, परंतु आत्ता दिली नाही, मग मी रजिस्ट्रेशन करू का नको? काही उपयोग नाही। ती प्रोसेस वेगळी आहे, ही प्रोसेस फक्त 2022ला जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आत्ता 23ला झालेली आहे त्यांच्यासाठीच हा टॅब उपलब्ध आहे। मग आणखीन दुसरा प्रश्न, आता 2017चे मार्क टाकले तर चालतील का? हो, एक गोष्ट लक्षात घ्या, 2017 आणि आत्ताच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा तीळ मात्र संबंध नाहीये। 2017चे मार्क ह्याच्यामध्ये कन्सिडर केले जाणार नाहीत आणि 2000 आत्ताचे झालेले 17ला कन्सिडर केले जाणार नाहीत। आणि आता रजिस्ट्रेशन कसं करावं ह्याच्यावर सुद्धा सांगतोय बघा। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करा। ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला टॅब दिसेल इकडे 2017 आणि 2022ला क्लिक करा। मग क्लिक केल्यानंतर एक सरफेस दिसेल, तिथं न्यू रजिस्ट्रेशन म्हणून असतं, न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा। मग आता तिथं तुम्हाला दिसतं की ह्यामध्ये तुम्हाला टेटचा रजिस्ट्रेशन नंबर आणि सीट नंबर टाकायचा आहे। मग इथं आणखीन प्रश्न, 2017चा टाकला तर चालेल का? बिलकुल नाही चालणार। इथं फक्त आत्ताची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे, त्यांनीच इथं नंबर टाकायचा आहे। मग आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे, मी काय करू? मला सीटच नंबर माहिती नाही आहे, काय करू? अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे ना, त्याचं हॉल तिकीट आहे ना, ते हॉल तिकीट घ्या। त्या हॉल तिकीटवर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आहे आणि सीट नंबर सुद्धा आहे। आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि सीट नंबर टाका, तो टाकल्यानंतर खाली क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल, नावासोबत तुम्हाला पडलेले मार्क्स सुद्धा दिसतील। मार्क्सचा सुद्धा इश्यू क्लिअर झाला आणि कसं करायचं ते सुद्धा क्लिअर झालं। मग आता ह्याच्यानंतर आणखीन काही जणांना प्रश्न पडलेला आहे, आम्ही सीट नंबर टाकला, रजिस्ट्रेशन नंबर टाकला, पण तो टॅब ओपन होत नाहीये। टॅब कुणासाठी ओपन होत नाहीये ते सुद्धा सांगतो।
आता काही जणांना टॅब उपलब्ध होत नाही आहे, तिथं वरती एरर म्हणून येत आहे. काय एरर येत आहे तर एकतर तुम्ही TETच्या बोगस जो TETचा स्कॅम झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये तुमचं नाव आहे, त्यामुळं तुम्हाला संपूर्ण पवित्र पोर्टलमधून संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेमधून संपूर्णतः बाद करून टाकलेला आहे. काहीच सोडलं नाही. तुम्ही BEd पास असो किंवा CTT पास असो किंवा दुसरा पेपर पास असो, तुम्हाला या प्रक्रियेमधून पूर्णतः वगळलेलं आहे. त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे किंवा तुम्हाला ती प्रोसेस पार करता येत नाही आहे. मग आता आणखीन दुसरा इश्यू काय आहे, मग ह्याच्यामध्ये काही जणांनी डबल एक्झाम दिलेली आहे, काही जणांना डबल हॉल तिकीट आलेले आहेत. यांना सुद्धा या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी पूर्वी सूचना दिली होती एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा देता येणार नाही, तरी सुद्धा तुम्ही दिली, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामधून बाहेर काढलेलं आहे. आता आणखीन तिसरे कारण काय आहे तर काही जण हे काय करत आहेत, 2017चा सीट नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकत आहेत. मित्रांनो, तो टाकून नाही जमत. आत्ता अभियोग्यता परीक्षा झालेली आहे त्याचाच रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचाच सीट नंबर टाकायचा, तरच तुम्हाला तो पेज ओपन होतं. मग आता ते पेज ओपन झाल्यानंतर संपूर्ण सरफेस येतो. सरफेस आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्हाला काय एडिट करायचं काय नाही तुमच्या हिशोबानं करा, पण बिनकामाचं एडिट करू नका. आता त्याच्यामध्ये युजर मॅन्युअली दिलेली आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अर्धा तास काढा, 1 तास काढा, 2 तास काढा किंवा संपूर्ण 1 दिवस काढा आणि ज्या काही सूचना ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा, कसा फिलअप करायचा, काय एडिट करायचं नाही, समांतर आरक्षणाचं काय आहे, कुणाला कोणते प्रमाणपत्र लागतात, कोणते कागदपत्र लागतात, फोटो किती KBचा लागतो किंवा JPGचा लागतो, ते सगळं दिलेलं आहे. हो, तो वेळात वेळ काढून वाचा. तुम्हाला जो मीडियमचा प्रॉब्लेम येत आहे तो मीडियमचा प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी तिथं दिलेला आहे. त्याच्यावर काय करताय सगळं दिलेलं आहे. आपण काय करतोय, रजिस्ट्रेशनची लिंक घेतली, चाललो डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायला. हो, तसं करू नका. त्यांनी जी सूचना दिलेल्या आहेत त्या सगळं वाचा, सगळं समजून घ्या. मग आता ते एवढंही होऊन समजत नसतील तर त्याच्यावर व्हिडिओ टाकायचे असतील तर सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकतो. आणखीन काही जणांना काही प्रश्न पडलेले आहेत. किती कसे पडलेले आहेत, मी 2017ला परीक्षा दिलेली आहे पण आत्ताची दिली नाही, रजिस्ट्रेशन करू का? नाही, तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. मी आत्ताची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे पण माझं TET नाही, CTT नाही, BEd नाही, मग मी अप्लाय करू का? करू नका, काही उपयोग होणार नाही. आता याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे होते, लिंक कुणाला माहीत नव्हतं, लिंकचं सांगितलेलं आहे. 2017 आणि आत्ताच्या अभियोग्यतेचा काय प्रॉब्लेम होता ते सुद्धा सांगितलेलं आहे. युजर मॅन्युअलचं सांगितलेलं आहे. आता काही जणांना प्रश्न पडला आहे की TETची व्हॅलिडिटी संपली का? आम्ही 2013ला CTT किंवा TETची परीक्षा पास झालो, पण त्याची व्हॅलिडिटी 7 वर्ष होती. मग आता ती संपली का? नाही, त्याची व्हॅलिडिटी ही आता लाईफ टाईम करण्यात आलेली आहे. त्यामुळं तुम्ही TET किंवा CTच्या बाबतीत शंका घेऊ नका. एकदा तुम्ही पास झाला त्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. आता पुढला प्रश्न MSCITच्या बाबतीत आहे. आता आम्ही MSCITला येस करावं किंवा नो करू? तुमच्याकडे MSCIT आहे तर येस करा. जर तुमच्याकडे MSCIT नसेल तर सरळ नो करा. आता अगोदर फॉर्म भरताना तुम्ही येस केलं होतं आहे म्हणून किंवा नाही म्हणून, पण आता तुमच्याकडे MSCITचं नाही आहे तर सरळ नो करा. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपण नोकरीला लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत ते काढावं लागतं, त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही आहे. जर तुम्ही त्यावेळेस नो केलं होतं पण आता तुम्ही ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये पास झालेला आहे, MSCIT आहे, तर येस करा. काही प्रॉब्लेम येत नाही आहे MSCITला. आता आणखीन सुद्धा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं का करू नये, कोण करावं कोण करू नये असं आणखीन सुद्धा काही जणांना वाटत असेल तर 2 व्हिडिओ आहेत. पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी आणि पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू नये हे व्हिडिओ पहा. तुमच्या मनातील सर्व संकल्पना, जे काही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. आणि आता सर्वात महत्त्वाचं, आता बऱ्याच जणांना माध्यमाबाबत खूप प्रश्न पडलेले आहेत. मी मीडियम हे टाकावे का? मग त्याच्यामध्ये मीडियमबाबत प्रश्न पडण्यासाठी का प्रश्न पडत आहेत तर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या टेलिग्राम नामक जे काय हे आहे ना आपलं सोशल मीडिया, त्यावर युद्ध चालू होतं, मराठी मीडियम वर्सेस इंग्लिश मीडियम. मग आता त्यावेळेस कळालं की इंग्लिश मीडियमला जागा खूप येणार आहेत. मग ह्याच्यामध्ये काही जण मीडियम चेंज करायच्या भानगडीत पडत आहेत, तर कृपा करून तसं बिलकुल करू नका. काहींना काय वाटत आहे, आपल्याला एखादा विषय इंग्लिशमध्ये होता तर मग आपण इंग्लिश मीडियममध्ये मोडतो का? तसं नसतं. आणि आता काही जण सायन्स मीडियमवाले आहेत, मग आता जे काही जण 12वीला सायन्स घेतलेलं आहे त्यांचं मीडियम कोणतं? मग आता माझं MA इंग्लिश झालेलं आहे, मग त्याचं मीडियम कोणतं? आता सगळ्या त्याच्यावर चर्चा चालू आहेत. मग ह्याच्यावर तोडगा काय? कुणीही काही सांगत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्याबाबत कोण काय सांगतो ते हे करू नका. ह्याच्यावर एक साधा सरळ उपाय दिलेला आहे. हो,
त्यांनी एक ईमेल आय डी दिलेली आहे, त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करा आणि त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारा, ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील. किंवा आता 12वीचं मीडियम कोणता याबाबत जर प्रश्न पडला असेल तर कॉलेजला जाऊन विचारा, त्याचा आन्सर मिळून जाईल. पण विनाकारण मीडियम चेंज करू नका, ह्याचा तोटा नंतर होतो. कारण ही आयुष्याची जमाकुंजी आहे, ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलच्या ह्याच्यामध्ये एक चूक आपल्याला खूप महागात पडते. आणि विनाकारण काहीही भरत बसू नका. जे योग्य आहे, जे तुमच्याकडे कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट आहेत तेच भरा, दुसरं काहीही करू नका. आणि आणखीन जर काही समस्या असतील समांतर आरक्षणाच्या बाबतीत, माझ्याकडे होतं नव्हतं आहे पुन्हा नंतर काढले, तर सरळ सरळ जी ईमेल आय डी दिलेली आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करा, तुम्हाला उत्तर मिळेल. आज रविवार आहे, आज मिळणार नाही, उद्यापर्यंत मिळेल. आणि गडबड बिलकुल करू नका हो. 15 दिवसाचा वेळ आहे, 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आरामामध्ये होऊन जातं. आणि आत्ताचे वेबसाईट वगैरे जे काय आहे, तंत्रज्ञान चांगलं झालेलं आहे, सॉफ्टवेअर चांगलं रन करत आहे, पूर्वीसारखं प्रॉब्लेम होत नाहीये. आता प्रेफरन्सच्या बाबतीत खूप जणांना काही प्रश्न पडलेले आहेत की मला प्रेफरन्स कसे येतील. एक गोष्ट लक्षात घ्या, 1ली ते 5वीला 12वी टीएड टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर एक पास असणं आवश्यक आहे. तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र आहात. त्याच्यामध्ये 1ली ते 5वीपर्यंत कॉमन वर्ग असतो, 1लीला सेपरेट, दुसरीला सेपरेट. त्याच्यामध्ये एका वर्गावर एक शिक्षक असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये माध्यमाचं काय म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. आता 6वी ते 8वीला विषयांचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यावर सर्व डिपेंड असतं. आता ह्याच्यावर प्रेफरन्स कसे येतात, 6वी ते 8वीला 6वी ते 8वीची क्वालिफिकेशन काय आहे हो, 12वी पास आहे पाहिजे, तुम्हाला डीएड पाहिजे, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, टीईटीचा पेपर 2 पास पाहिजे. ही तर गोष्ट लक्षात घ्या, टीईटीचा पेपर फक्त 2 पास पाहिजे. जर तुमच्याकडे डीएड नसेल तर बीएड असेल तर चालेल, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. मग आता इथं आपल्याला विषयाचा संदर्भ कसा घ्यायचा असतो, गोष्ट लक्षात घ्या. आता बीएडला मेथड कुठली आहे, मेथड 1 आणि मेथड 2 असते, त्याच्यावर विषय ठरत नसतो. ग्रॅज्युएशनला तुमचे जे विषय होते त्यावर तुमचे प्रेफरन्स ठरतात, त्यावर तुमचा विषय ठरत असतो. आता काही जणांना ग्रॅज्युएशनला फायनल इयरला 2 सब्जेक्ट होते, 5 सब्जेक्ट होते, 4 सब्जेक्ट होते, असे वेगवेगळे होते. मग आता यशवंतराव युनिव्हर्सिटीमध्ये होते, त्यांचे मेन 2 सब्जेक्ट होते, त्याच्यामध्ये 3-3चे असे 6 सब्जेक्ट होते. मग टाकावं कुठलं, जसे की 3rd इयरच्या फायनल इयरला YCMला आता इंग्लिश आणि मानसशास्त्र आहे. मग इंग्लिशचे त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे सब्जेक्ट असतात, मग मानसशास्त्र आहे तर त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे 3 वेगवेगळे सब्जेक्ट असतात. मग मेन टाकावे कुठले, इंग्लिश आणि मानसशास्त्र हे 2 मेन सब्जेक्ट झाले. मग आता बाकीच्या युनिव्हर्सिटीला 5 वेगवेगळे दिलेले आहेत. मग ह्याच्याबाबत काय करायचं, किती सब्जेक्ट टाकायचे, जी ईमेल आय डी दिलेली आहे ना त्या ईमेल आय डीला तुम्ही ईमेल करा. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीला होतात, कोणता काय प्रॉब्लेम आहे ते सरळ सरळ क्लिअरमध्ये तिथं मेन्शन करा, त्यांचा रिप्लाय नक्की येईल. उगाच जास्त विनाकारण टेन्शन घेऊ नका, चुकीची माहिती भरू नका. आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टवरच तुमचे प्रेफरन्स ठरतात. त्यामुळं एकदम काळजीपूर्वक. आणि सर्वांना आणखीन एकदा विनंती आहे, इंग्लिश मिडियमला जास्त जागा येणार आहेत म्हणून विनाकारण मीडियम चेंज करत बसू नका. आता आणखीन फोटोच्या बाबतीत खूप, फोटो किती केबीचा असावा, सही कशी असावी, डॉक्युमेंट अपलोड करायचे का नाही, कोणते करावे लागतील, हेच करावे लागतील का नाही, हवा असले प्रश्न पडू नका. त्यांनी एक मॅन्युअली दिलेली आहे, विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत, कागदपत्र कुठले लागते सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचा, वेळात वेळ काढून वाचा, सगळं समजून जाईल. आणि हां, आणखीन एक महत्त्वाचं, आता काही जणांना खूप मोठा गैरसमज झालेला आहे की बीएडवाले 1ली ते 5वीला पात्र आहेत. तर तसं नाही आहे, बीएडवाले हे 1ली ते 5वीसाठी पात्र नाही आहेत. मग आता आणखीन काही जणांना खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे की टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 2 पास असेल तर 1ली ते 8वीला पात्र आहे. तर बिलकुल तसं नाही आहे. टीईटीचा पेपर 1 पास असणं म्हणजे 1ली ते 5वीसाठी तुम्ही पात्र असणं. टीईटीचा पेपर 2 पास असणं म्हणजे तुम्ही फक्त 6वी ते 8वीला पात्र असणं. मग आता टीईटीचा पेपर 1 ही पास आहात आणि टीईटीचा पेपर 2 ही पास आहात, तर तुम्ही 6वी ते 1लीपासून 8वीपर्यंत पात्र आहात. मग त्याच्यासोबतच तुम्ही बीएड केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर तुम्ही 1लीपासून 10वीपर्यंत पात्र. मग प्लस तुम्ही आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर मग तुम्ही 1लीपासून 12वीपर्यंत पात्र असं ठरता. पण बीएडचे हे 1ली ते 5वीला पात्र नाही आहेत. टीईटी 2 पास केलेले हे फक्त 6वी ते 8वीला पात्र आहेत, 1ली ते 5वीला पात्र नाहीत. ही गोष्ट लक्षात असू द्या, विनाकारण संभ्रम निर्माण करून घेऊ नका. आणखीन काही जणांना अशी समस्या निर्माण येत आहे की माझं एज्युकेशन ह्याच वर्षी म्हणजे परीक्षा होण्याच्या अगोदर पूर्ण झालेलं आहे, पण मला जी डिग्री असते त्याचं प्रमाणपत्र अद्याप भेटलं नाही आहे. तर काळजी करू नका, तुमची परीक्षेच्या अगोदर तुमचं एज्युकेशन पूर्ण झालं नाही तरीसुद्धा तुम्ही पात्र आहात. ते प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट यायला जरी उशीर लागला तर त्याला काही प्रॉब्लेम नसतो.
पण तुम्ही परीक्षा दिल्यानंतर जर तुमची डिग्री पूर्ण झाली असेल तर ती मान्य नसते। म्हणजे परीक्षा देण्याच्या अगोदर तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे आणि सगळ्या पात्रता पूर्ण पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये CTT अपिअरवाले अपवाद आहेत। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन खूप संभ्रम निर्माण केलेला जात आहे की CTT वाले आहेत ते पात्र आहेत का नाही। CTT अपिअरवाले हे पात्र आहेत ज्यांची परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित झाली होती, डिसेंबरपासून चालू होती, म्हणजे डिसेंबर 2022ला चालू होती, ते सर्वच्या सर्व पास आहेत। मग आता माझी जानेवारीमध्ये चालू होती 2023ला, मग मी पात्र का? हो, पात्र आहात। तुमची परीक्षा डिसेंबर 2022ची कन्सिडर आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही पास आहात, अपिअरवाले आहेत ना, तुम्ही याच्यामध्ये पात्र आहेत। पण आता जे ऑगस्टमध्ये दिलेले आहेत ते अपात्र आहेत, ते ह्याच्यामध्ये लॉग इन करू नका, काही उपयोग नाहीये। आणि आता पवित्र पोर्टलमध्ये आपल्या शिक्षण भरतीमध्ये काही बदल झालेले आहेत, महत्त्वाचे बदल आहेत, ती गोष्ट लक्षात असू द्या। पहिली गोष्ट, तुम्ही ज्या ठिकाणी लागणार असाल व्यवस्थितपणे प्रेफरन्स द्या। आता प्रेफरन्स देण्याचा व्हिडिओ कसा द्यायला पाहिजे, प्रेफरन्स कसे द्यायला पाहिजे त्याच्या संदर्भात आपला व्हिडिओ येईल। पण आता तुम्ही ज्या ठिकाणी लागणार आहात त्या ठिकाणी लागल्यानंतर तुम्हाला रिटायरमेंट होईपर्यंत तिथं नोकरी करायची आहे, त्यामुळे प्रेफरन्स देताना व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रेफरन्स द्या। नंतरची प्रोसेस आहे ती मी नंतर सांगेल। आता बदली होणार नाही, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, संस्था असो, तुमची एकदा ज्या ठिकाणी नोकरी लागली आहे रिटायरमेंट होईपर्यंत तुम्हाला तिथं नोकरी करावी लागेल। अपवाद स्थिती आहे इथं कुठली? जिल्हा परिषदला अतिरिक्त शिक्षक ठरले किंवा शाळांची विद्यार्थ्यांची संख्या घसरली किंवा तुकडी गायब झाली तर त्या शाळेचं समायोजन किंवा त्या शिक्षकांचं समायोजन दुसरीकडे करतील। आणि आता संस्थेच्या बाबतीत सुद्धा तुकडी उडाली किंवा ती संस्था काही कारणास्तव बंद पडली किंवा काही कारणास्तव त्या शाळेवरला एक वर्ग कमी झाला तर त्या वर्गावरले जेवढे शिक्षक आहेत किंवा तुकडीवरला शिक्षक आहे किंवा विषयाचा शिक्षक आहे त्याचं समायोजन त्या संस्थेच्या दुसऱ्या शाखेमध्ये किंवा दुसरीकडे केलं जाऊ शकतं। अपवादात्मक स्थिती आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, बदली होणार नाही। आता संस्थेसाठी सुद्धा एक नियम बदललेला आहे। संस्थेसाठी काय नियम बदललेला आहे की पूर्वी एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना संस्थेवर बोलावलं जात होतं मुलाखतीसाठी, पण आता एका जागेसाठी त्या संस्थेवर 3 विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। आणि आणखी बोगसवाले सर्वच्या सर्व हे अपात्र। मग आता समांतर आरक्षणाबाबतची तिथं नियमावली दिलेली आहे। पुन्हा दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र आहे त्याच्याबाबत सुद्धा तिथं सांगितलेलं आहे, ते वाचून घ्या, त्यानंतर तुम्हाला सर्व सविस्तर कळेल। तर ठीक आहे, जेवढ्या काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्याचं मी इथं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखीन CTTच्या बाबतीत किंवा TETच्या बाबतीत खूप जणांना प्रश्न येत आहेत की अमुक मार्क पडलेले आहेत पण तिथं 55% मागत आहेत, 60% मागत आहेत, ते तिथं दही करत नाही आहेत। त्यासाठी तुम्ही ईमेल करा। ईमेलवर तुम्हाला आता ईमेल कुठं करायचं त्याचं तुम्हाला खाली दिलेलं आहे, त्यावर जाऊन ईमेल करा। तुम्हाला इथं वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, त्या वेबसाईटला क्लिक करून जाऊन पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येतं। तर ठीक आहे, जेवढ्या काही महत्त्वाचे मुद्दे होते, ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्याचं उत्तर मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा तुम्हाला आणखीन काही समस्या पडल्या असतील तर त्या संदर्भात तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील।